हाय, हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी ना इथं भोगीची भाजी बनवत होते. म्हटलं मी कशी बनवतो अशी तुमच्यासोबत शेअर करावी. तर मी ना आधी ह्या भाज्या कट करून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर इथे मी पावटा, हरभरा, वटाणा, गाजर, घेवडा, एक बोर, शेंगदाणे, वांग, बटाटा या पद्धतीच्या भाज्या घेतल्या आहेत. आता आपण भोगीच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूयात आणि त्याला लागणारं साहित्य आपण इथे बघूयात. कांदा, टोमॅटो, लसूण, भाजलेलं खोबरं आणि 1 चमचा तीळ. तिळानं काय होतं, भाजीला कट चांगला येतो, त्यामुळे एक्स्ट्रा तेल वापरायची काही गरज नाही. तर आपलं इथं वाटण तयार आहे. चला मग फोडणी तेल चांगलं गरम होऊ देत. मग त्यामध्ये घाला 1 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की त्यामध्ये घाला 1 चमचा जिरे. जिरे तडतडून झाले की मग आपण केलेलं वाटण ते चांगलं भाजू द्या. वाटण टाकल्यावर मग ह्या स्टेजला थोडंसं मीठ टाका, म्हणजे वाटण पटकन भाजलं जाईल. मग त्यात थोडीशी हळद. मग वाटण चांगलं भाजून झालं की आपल्याला जेवढं तिखट लागतं कमी जास्त त्या गरजेनुसार त्यामध्ये थोडीशी लाल चटणी, लाल पूड, थोडा गरम मसाला, थोडा सब्जी मसाला तुमच्या अंदाजाने त्यात टाकून घ्या. सगळे मसाले टाकून झालेले आहेत. ते एकत्र एकजीव करा, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल. आपण केलेलं वाटण छान तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे. वाटण छान भाजलं की आपण ज्या भोगीसाठी ज्या भाज्या ठेवलेल्या आहेत त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून त्यामध्ये भाजायला टाकायच्या आहेत. छान भाज्यासुद्धा परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून वाटणामध्ये जे ज्या टाकलेले मसाले आहेत ते त्या भाजीला लागतील. वाटणामध्ये भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याला एक वाफ द्यायची आहे, जेणेकरून त्याची टेस्ट अजून छान लागेल. मग आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी भाजीची, म्हणजे पातळ, घट्ट किंवा रबरबीत, तसं आपल्या अंदाजे पाणी ओतायचं आहे आणि पाणीसुद्धा थोडंसं गरम करूनच घालायचं आहे. तुम्ही गार घातलं तर पूर्णपणे चव जाईल. तर मी इथे 1 वाटी ह्या अंदाजाने पाणी घालत आहे आणि सोबतच थोडासा गूळ. काय काय जणांना वाटतं गूळ घातलं की गोड होईल, पण तसं नाही, टेस्ट अजून एन्हान्स होते. तर अशा प्रकारे आपली इथे पोळीची भाजी तयार आहे. यासोबतच खायला आहे बाजरीची भाकरी. मस्त अशी वरून तीळ लावलेली, टम्म फुगलेली बाजरीची भाकरी. या मंडळी जेवायला.